वेलकम टू डहाणू फेस्टिवल 2.0 म्हणजे डहाणू फेस्टिवल डहाणू महोत्सव 2024. मित्रांनो, आजचा जो व्लॉग आहे त्याचा पर्पज असा आहे की गेल्या वर्षी जेव्हा डहाणू फेस्टिवल ऑर्गनाईज झालं होतं, बरेच लोकांची कमेंट्स आले होते आमच्या व्हिडिओवरती की इकडे कसं यायचं, ह्याची टाइमलाईन्स काय, किती दिवस वगैरे हा फेस्टिवल असतो. तर तेच आज आम्ही माहिती पुरवायला आज मी तुमच्याकडे आलेलो आहे. डहाणू फेस्टिवलचं लोकेशन बद्दल बघायला गेलं तर डहाणू फेस्टिवल या वर्षी 23, 24 आणि 25 फेब्रुवारीला आहे. जो डहाणू बीचवर आहे. डहाणू बीच हे खूप फेमस आहे आणि जर इकडे यायचं झालं तर आपण येणार कसं, तर इकडे बाय रोड आणि बाय ट्रेन पण आपण येऊ शकता. हा जो फेस्टिवल जिकडे ऑर्गनाईज झाला त्याचा ऍड्रेस आहे सी व्ह्यू पार्क, आगा रोड, डहाणू बीच, डहाणू पश्चिम. तर डहाणू फेस्टिवलचा टाइमलाईन आहे तो 3 दिवस आहे, 23, 24 आणि 25 फेब्रुवारी. आणि खूप छान आहे. आपण जर आसपास राहणार असेल तर लवकरच या, पण जर आपण लांबून येणार असेल मुंबईवरनं वगैरे तर आपण प्लॅनिंग करून या. इकडे स्टेची फॅसिलिटी अवेलेबल आहे. जिकडे आपलं फेस्टिवल आहे सी बीच त्या साईडला भरपूर रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स अवेलेबल आहेत. तर तुम्ही प्री बुकिंग करून तिकडे तुम्ही राहण्याची सोय करू शकता. डहाणू फेस्टिवल का ऑर्गनाईज केला जातो, जसं आपण मागे बोलला आपल्या या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर फेस्टिवल्स ऑर्गनाईज केले जातात. त्याचं प्रमुख कारण म्हणजे काय, आपला जो लोकल जो एरिया आहे, लोकल पब्लिक जो आहे, जसे आपले जे स्थानिक लोक आहेत त्यांचं कल्चर, त्यांचा बिझनेस किंवा त्यांची जी आर्ट्स वगैरे हे एक प्रकारे प्रमोट करण्यासाठी हे फेस्टिवल सगळे ऑर्गनाईज केले जातात. आता जर पालघर जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर साधारण आपल्याकडे ट्रायबल्स लोक भरपूर आहेत, ज्यांना आपण मराठीत आदिवासी म्हणतो. तर ह्यांची जी कला आहे, यांचा जो रोजगार आहे, यांना प्रमोट करण्यासाठी असे फेस्टिवल ऑर्गनाईज केले जाते, जेणेकरून आपण त्यांचं आर्ट्स, कल्चर्स, त्यांचे जे वेगवेगळे डेली रुटीन्स काय असतात ते आपण बघू शकतो. आता इकडे जसे स्टॉल्स लागणार आहेत तिकडे त्यांचा पण सहभाग असणार आहे. तर तुम्ही इकडे या नक्की, त्यांचं कल्चर, त्यांचे आर्ट्स वगैरे जे आहे ते बघा, एक्सप्लोर करा. तुम्हाला आवडलेच तुम्ही परचेस करा, जेणेकरून त्यांच्या रोजगाराला एक बूस्ट अप भेटेल आणि त्यांना जो आहे एक्सप्लोर करता येईल, त्याचा बिझनेस एक्सपांड करता येईल. फेस्टिवल म्हटलं की फक्त असं नाहीये की फूड स्टॉल्स लागलेले आहेत आणि लोकल दुकानं लागलेली आहेत जेणेकरून फक्त मटेरियलची परचेस म्हणजे सेल आणि परचेस होईल असं नाही. फेस्टिवलमध्ये आता तुम्ही बघायला गेलं खूप बदल करण्यात आले. आता भरपूर इव्हेंट्स पण ऑर्गनाईज केलेले आहेत. त्यातले काही इव्हेंट्स असे आहेत की यावेळेला पहिल्या दिवशी हेलिकॉप्टर शो आहे, नंतर मग लाईव्ह सिंगिंग, लाईव्ह कॉन्सर्ट असणार आहे, डान्स कॉम्पिटिशन्स आहेत. भरपूर सारे इव्हेंट्स ऑर्गनाईज केलेले ते आपल्याला या डहाणू फेस्टिवलमध्ये बघायला मिळणार आहेत. इव्हेंट्स जे होणार आहे डहाणू फेस्टिवलमध्ये त्यातले मी काही कार्यक्रमांची तुम्हाला डिटेल्स देतो. त्यातला एक कार्यक्रम असा झी मराठीतर्फे आहे, जो संगीत आणि नृत्य कार्यक्रम आहे, तो संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून आहे. आणि दिवशी आपण बघायला गेला शनिवारी 24 तारखेला जे आपले आगरी कोळी बांधव आहे त्यांचे फेमस सिंगर म्हणजे बिग बॉस मध्ये जे आले होते दादूस, खूप त्यांनी छान छान प्रसिद्ध गाणी गायलेली आहेत. तर त्यांचा शो आहे जो संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून आहे. इव्हेंट चालू होणार आहेत. तर 23 तारखेला जो पहिला दिवस आहे त्या दिवशी 2 मोठे इव्हेंट्स आहेत. फर्स्ट आहे झी मराठीतर्फे संगीत आणि नृत्य कार्यक्रम आहे, जे संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून आहे. आणि सकाळी दिवसा व्हॉलीबॉल आणि मग टग ऑफ वॉरची मॅचेस होणार आहे, मेन्स आणि वुमनचे बीचवरती. 24 तारखेला दादूस येणार आहेत, आपला लाईव्ह परफॉर्मन्स देणार आहे. त्यासोबत बिग बॉसचे काही सेलिब्रिटीज पण येणार आहेत. आणि त्या दिवशी दिवसा काईट शो पण आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या पतंगांचा शो आहे. तिसऱ्या दिवशी 25 तारखेला 2 मेन इव्हेंट्स आहेत. एक आहे आपलं हेलिकॉप्टर शो आहे 11 ते 11:30 आणि त्याच वेळेला हॉर्स रेसिंग पण आहे. तर ज्यांना हॉर्स रेसिंग मध्ये वगैरे आवड असेल तर त्यांनी इकडे नक्की या टायमाला आपण इथे अवेलेबल राहा, म्हणजे आपल्याला हॉर्स रेसिंगचा आनंद घेता येईल. फ्रॉम जे मी तुम्हाला सांगितले त्याच्यानंतर पण बीचवरती बरेचसे काही ऍक्टिव्हिटीज होणार आहेत, वर्कशॉप्स आहेत, नंतर लाईव्ह म्युझिक्स आहेत आणि प्लस बीचवरती बरेचसे गेम्स पण ऑर्गनाईज केलेले जाणार आहे डहाणू फेस्टिवल मध्ये. म्हणून तर यावेळेला त्यांनी सांगितलं की डहाणू फेस्टिवल 2.0 म्हणजे एकदम काहीतरी त्यांनी अपग्रेडेड वेगळं काहीतरी यावेळेला थीम आणलेली आहे. तर जरी इव्हेंट्स बद्दल माहिती, काही इव्हेंट जे होणार आहेत ते मी तुम्हाला सांगितलं. अपार्ट फ्रॉम इव्हेंट्स स्पेशल आता जे काय ते आहे फूड काउंटर्स, जे आपल्याला सगळ्यांचं आपल्याला आवडच आहे फूडची, तर तिकडे व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन्ही काउंटर्स अवेलेबल असणार आहेत. फेस्टिवल तर ऑर्गनाईज होत आहे, पण आता आपण इकडे येणार कसं, ट्रॅव्हल क्वेश्चन आहे. तर आपल्याकडे 2 मार्ग तिकडे येण्यासाठी, एक आहे बाय ट्रेन आणि एक आहे बाय रोड. बाय रोड जर येणार असेल तर मुंबईपासून साधारण 120 किलोमीटर आहे, जे आपल्याला चारोटी नाक्यापासून डहाणूमध्ये आतमध्ये यायचं आहे आणि डहाणू स्टेशन पासून हे साधारण 2 ते 2.5 किलोमीटर लांब आहे. आणि जर बाय ट्रेन येणार असेल तर आपल्याला डहाणू स्टेशनला उतरायचे, जिकडे इझिली आपल्याला लोकल कनेक्टिव्हिटी आहेच. तिकडे आपल्याला शेअरिंग रिक्षा किंवा बस फॅसिलिटी अवेलेबल आहे, जी आपल्याला डायरेक्ट डहाणू बीचवर आणून सोडेल. पण इव्हेंट्स बद्दल वगैरे भरपूर माहिती घेतली, तर चला मग आता आपण जाऊया आणि तयारी बघूया कितपत झालेली आहे. आणि जर आता आपण चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि बाजूला बेल बटन आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा, म्हणजे जेणेकरून काय आमचे जे आता अपकमिंग व्हिडिओज येतील डहाणू फेस्टिवलवरती ते तुम्हाला पहिले बघायला मिळतील. आणि भरपूर आमच्या चॅनलला लाईक करून शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पुरवली जाईल. in my veins,
lanes. I've been driving this train, years in this lane. There's no stopping this flame, cause I came to the game and I changed it to play how I like, rearranged it to my own domain. Yeah, I got what it takes, made lots of mistakes, taking shots, skipping breaks, feeling lost, feeling great, popping off, singing straight, never stopped, never changed. All the squad here to play, and I've got something to say, yeah. I work hard each and every day, I get lost in the words I say. I don't push pause, no, I push play. I won't stop till I make a change. I withdraw on the things I make. I turn flaws into flawless traits. I build tall, never capping space. I won't stop till I hear him say, oh, oh, la, 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 la. And I'm up again. I got tired eyes, need a cup of blend. That's right, in the AM, that's my only friend. No light, just the sun coming up on the horizon. I lose track of time, yeah, I move fast and climb a new class divine, yeah, true passion shines. And I'm through passing time, I choose stacking dimes. You snooze half the time while I move passing by. I work hard each and every day, I get lost in the words I say. I don't push pause, no, I push play. I won't stop till I make a change. I withdraw on the things I make. I turn flaws into flawless traits. I build tall, never capping space. I won't stop till I hear him say, oh, oh, la, 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 la. आपण स्टॉल्स बघून तर आपल्याला कळलंच असेल की खूप मोठ्या प्रमाणावरती एकदम जोरदार तयारी चालू आहे. आणि जवळजवळ आता जेव्हा जास्त तयारी झालेली आहे, स्टॉल्स वगैरे उभे आहेत, जवळजवळ 250 पर्यंत स्टॉल्स असल्याची म्हणजे सांगितलं जात आहे. की डेट आहे 21 तारीख आणि 23 तारखेला याचं ओपनिंग आहे. तर खूप मजा येणार आहे. आपण पण लवकरात लवकर डहाणू फेस्टिवलला येऊन व्हिजिट करून जा. Guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away, as you fade away. डहाणू फेस्टिवलची तर तयारी तर जोरदार चालू आहे. सोबत आता बघायला गेलं तर इथे गाडीची पार्किंगची व्यवस्था वगैरे पण सुद्धा केलेली आहे. पण शक्यतो मी तुम्हाला सजेस्ट करेन की आपण 4 व्हीलरनी येणं वगैरे टाळा, कारण की 3 दिवस खूप गर्दी असणे, खूप क्राऊड असणे, त्यामुळे काय की इथे खूप ट्रॅफिक होतं. तर शक्यतो आपण त्यावेळेला शेअरिंग रिक्षानी वगैरे 2 व्हीलर्सनी या, ते आपल्याला इझी पडेल येण्या जाण्याकरिता. मग आता आपण फेस्टिवलची तयारी तर बघितली आहे, खूप छान पद्धतीने चालू आहे, जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे. आपण इव्हेंट्सबद्दल माहिती जाणून घेतली, काय काय फॅसिलिटीज असणार त्याच्याबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे. तर 23, 24, 25 फेब्रुवारीला हा इव्हेंट्स असणार आहे, सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. तर लवकरात लवकर आपण पण इकडे या 3 दिवसामध्ये येऊन आपण फेस्टिवलचा आनंद लुटा.